रामराम मंडळी, आपण प्रगतशील शेतकरी सुळेवाडी गावातील आपण यांची मुलाखत आपण जाणून घेणार आहोत. तर आपण चला यांच्याशी बातचीत करूया. चला व्हिडिओला सुरू करूया. राम 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 राम. चला तुमचं नाव आणि नाव सांगा तुमचं. शंकर काशीनाथ कासकर, बघा गाव सुळेवाडी. सुळेवाडी. आता या शाळा तुम्ही किती शाळा या तुमच्या? 30 शाळा. हे बघा यांनी 30 शाळा यांच्या पाहू शकता तुम्ही. तर तुम्ही हा बांधून ठेवत्या का बंद दिसताय का अशा मोकळ्या सोडत्या शाळा? मोकळ्या चारायला. मोकळ्या चाराय ठेवत्या का? मोकळ्या चारायला. कसं काय शाळेंचं कसं काय वाटतं तुम्हाला? शेतीपेक्षा जाग्या बिग्यावर नाही ना बांधून ठेवती? मग जाग्यावरलं कसं काय? जाग्यावर पण कसं काय ना असं कसं काय बा तुम्हाला इकडं? आपल्याला हे बघा तुम्ही पाहू शकता. ते म्हणत्या जाग्यावर जागा जरा थोडी तिड चिडचिड होती, जास्त जागा कमजोर असल्यामुळं तर तिड जागा कमी असते. हे बघा पाहू शकता. कारण आमचं हे जे गाव आहे हे डोंगराच्या तळी वसलेलं आहे. तर हे बघा पूर्ण डोंगर भाग आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा एक खेडगाव आहे. हे बघा यांची आपण मुलाखत यांच्या शाळा बघू शकता तुम्ही. शंकर नाना म्हणून सुळेवाडीत हे प्रख्यात यांचं नाव आहे, प्रसिद्ध नाव आहे. आणि शाळा पण एकदम मस्त शाळा यांच्या. तुम्हाला जर बोकड बिकड शाळा लागत असेल तर मी यांचा संपर्क तुम्हाला आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकणार आहोत. तर तुम्हाला शेळी बिळी बोकड बिकड तर एकदम भारी एकदम यांची जोपासना करून ये मार्केटिंग करीत असतात. तर पाहू शकता तुम्ही. हे बघा हे बघा सुळेवाडी गाव डोंगराच्या तळी हे आपलं गाव आहे वसलेलं. इथं सुंदरपूर असं नाव पडलं असं कारण की पहिलं सुळेवाडी होतं. तर इथं विमान कोसळून इथून डोंगराच्या तळी त्या साईडला जाऊन वरून जाऊन तिकडं विमान कोसळलं होतं. तर विमान कोसळल्यामुळं लोकांनी काही म्हणजे वस्तू इकडे तिकडे होऊन दिल्या नाही. तिकून रक्षित आले आणि इकडं या साईडला या डोंगराच्या डाग्या डोंगराच्या तळी इथं बंदरात तो पायलट पडला होता. इथं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. हे बघा या तळी इथं डोंगराच्या डाग्या डोंगराच्या तळी तिकडं खाली तलाव आहे. तर तिकडं बंदरात तो पायलट पडला होता आणि विमान या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. तो या डोंगराच्या पलीकडून ते विमान कोसळलं होतं. तर त्यांनी आपल्या ग्रामस्थांनी कुठली हानी पोचवली नाही. पायलटला सुखरूप पाणी पाजले व पायलटला व्यवस्थित त्या चिखलातून बंदरातून गाळातून बाहेर काढली. त्यांचा मनका मोडलेला होता. मग वरून विमान आले. नंतर मग ते त्यांच्या स्वाधीन केले, रक्षा केली त्या पायलटची व ती विमान पडलेलं होती त्याची रक्षा करून. त्याच्यामुळं त्या लोकांनी त्यांचं नाव सुंदरपूर असं गावाचं नाव सुळेवाडीचं सुंदरपूर असं नाव दिलेलं आहे. बरं मग आता शाळा जणलेलं किती आहे? 2 शाळा आहे का? बाकी गाभण आहे का सगळ्या? असं म्हणजे आता यांच्या शाळा आता लेट यावं लागेल. तर अजून आता सुरुवात झाली जणले. आता 2 शाळा झाल्या, आता सुरुवात होईन. आता आता 30 शाळा. किती शाळा आता आहे म्हणते? 30 शाळा आहे. बघा पाहू शकता. शेती बितीत काय आहे? सोयाबीन. बघा सोयाबीन केलेली यांनी. मग यांनी शेतीला जोडी तुमचा हा शाळेचा व्यवसाय बा? शाळेचा व्यवसाय म्हणजे बघा आपण नुसतं शेतीवर जोडी न राहता त्यांनी शेतीला जोडी म्हणून शाळेचा व्यवसाय. कसं का वाटतं तुम्हाला शेतीपेक्षा कसं का वाटतं हे शाळे व्यवसायाचं? कसं काय शाळेचे उत्पन्न कसं काय वर्षाकाठी कसं काय आहे? 50-50 हजार. बघा एवढं शेतीला जोडी 50-60 हजार रुपये जोड म्हणून होत्या. काही बाकी दुधाचे होते, त्याला दुधाचे साधारणपणे दुधाचे पण किती होत्या साधारणपणे? 30-35 हजार. 30-35 दुधाचे पण होत्या. परत खत पण होतं शेतीसाठी.
खत पण शेतीला खत जोड. शेतीला खताचा पण उपयोग होता. शेतीला खत घेण्याची गरज नाही. तर तुम्ही हे खत हे तुम्ही शाळेचं खत काय करता? शेळ्यांच्या वावरात टाकीत ना. हा, शेतीचं खत येते हा. त्यांच्या शेतामध्ये वावरात पण टाकीत्या आणि पण विकत पण देत असं ना. विकत देतो आम्ही. हा, हे बघा ते उरलेलं जे खत आहे तिने विकत देऊन टाक. ते ट्रॉली विकत पण देत्या. तो काय आजचा काय भाव चालू आहे त्या ट्रॉलीचा ट्रॅक्टर? आहे 3,500 4,000. हा, हे बघा 3,500-4,000 कोणाला लागलं तर यांच्या खत पण मिळेल. 3,500-4,000 रुपये ट्रॉली ना यांच्या खत पण मिळेल. बघा, पाहू शकता. झालं चला. घेतले का मला? हा, मग हा.